सर या गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी लातूरहून आलेलो आहे. लातूरमध्ये लातूर तालुक्यात शिरशी म्हणून गाव आहे माझं लहानसं. ओके. काय वैशिष्ट्य आहे का गावाचं? सर गावचं वैशिष्ट्य सर 1993 साली जो भूकंप झाला होता किल्लारीचा त्याच्या आधारे आमच्या गावाला बसले होते. ओके. आणि सर अजून एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर पाठीमागील सर 20 वर्षे गावाला महिला सरपंच लाभले. ओके. 20 वर्षापासून महिला सरपंच आहे. का बरं? सर आरक्षण असेल म्हणजे 3 वेळेस सर महिलांसाठी जे आरक्षण होतं ते महिलांसाठी सीट जे वॅकंट होती आणि एक वेळेस स्वतःहून महिला सरपंच झाल्या होत्या. म्हणजे 3 वेळा आरक्षण होतं. मला एक गोष्ट सांगा, जर आरक्षण नसतं तर ह्या 3 वेळा जे आहे समजा तर महिला सरपंच होऊ शकल्या असत्या का गावामध्ये तुमच्या? काय वाटतं तुम्हाला? सर शक्यता कमी होती सर. बरोबर. म्हणजे शक्यता कमी होती म्हणजे 3 वेळेस होऊ शकल्या नसतात. बरोबर. महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व जे आहे तर ते अधिक सक्षम करण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरा कुठला मार्ग आहे ते सांगा बरं. काय करायला पाहिजे? सर आपल्याला त्यांना जे आहे शाळेपासूनच आपल्याला त्यांना जे राजकारणाचं जे महत्व असेल ते समजावून सांगितलं पाहिजे किंवा राजकीय धडे त्यांना आपण शालेय जीवनापासून दिले पाहिजे. जर महिला स्वतःहून जर राजकारणात पुढे येत असतील तर किती प्रभावी होऊ शकतं हे त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण कार्य करायला पाहिजे. बर. महाराष्ट्राला आजवर जे आहे महिला मुख्यमंत्री लाभलेलं नाही आहेत. हो सर. तुम्हाला जर सर्वस्वी अधिकार देऊन टाकले की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री तुम्ही निवडा, सगळे टेक्निकल बाबी बाजूला ठेवून कोणाची निवड कराल बरं तुम्ही? सर बऱ्याच महिला प्रतिनिधी चांगलं काम करत आहेत. रुपाईताई चाकणकर असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील या चांगलं काम करत आहेत. पण सर पंकजाताई मुंडे असतील यांचं कार्य मला अधिक प्रभावी वाटतं. बरं. आपण महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिल्यानंतर काय त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो बरं? काय वाटतं तुम्हाला? सर त्या महिलांचे प्रश्न जे आहेत ते अधिक प्रभावीपणे मांडू शकतील किंवा ज्या महिलांसाठी योजना असतात त्यांची प्रभावीपणे ते अंमलबजावणी करू शकतील. किंवा काही वेळेस असं पाहायला मिळतं की आपल्याला महिलांच्या ज्या योजना आहेत किंवा महिलांसाठी जे कार्य करायला पाहिजे त्यासाठी जे फंड आहे तो त्या प्रमाणात मिळत नाही. मला सांगा की तुमच्या गावामध्ये 20 वर्ष महिला सरपंच आहेत तर त्याचा गावावर काय परिणाम झाला बरं? सकारात्मक आणि नकारात्मक दोन गोष्टी सांगा बरं. सर सकारात्मक परिणाम असा झाला की महिला आता स्वतःहून जे आहे ते राजकारणात पुढे येत आहेत स्वतःहून आणि ते त्यांच्या हक्कासाठी म्हणजे हक्कासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामसभा असेल गावातील ग्रामसभेत महिलांचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे इत्यादी पॉझिटिव्ह झालेले आहेत. आणि महिलांनी ज्या महिला झाल्या सदस्य झाल्या किंवा सरपंच झाल्या त्यांनी इतर महिलांना राजकारणात येण्यासाठी बरेच प्रोत्साहन दिले. निगेटिव्ह काय झालं बरं? आणि सर निगेटिव्ह इम्पॅक्ट मला असं काही दिसून आलं. बरं. तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचं बरं? सर सरकारी नोकरी किंवा प्रशासनात मला वाटतं की सरकारी नोकरी म्हणून सरकारचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळेल. तसेच माझ्या ज्या नवकल्पना असतील किंवा नवविचार असतील प्रत्यक्षात आणण्यासाठी मला एक अधिकारयुक्त आणि प्रतिष्ठित पद सेवेतून मिळू शकेल आणि समाजातील जे काही मागास घटक आहेत त्यांच्यासाठी कार्य करण्याची संधी मला मिळेल. कुठल्या नवीन कल्पना किंवा इनोव्हेटिव्ह गोष्टी मला सांगा बरं. 2 अशा गोष्टी की ज्या तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर डील कराल. सर नुकतेच सर आपल्या महसूल दिनादिवशी सर एक उपक्रम राबवला होता शासनाने. त्यात सर 3 दिवस शासनाने काय केलं होतं तर पहिल्या दिवशी सर प्रत्यक्ष गावात जाऊन तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष गावात जाऊन तेथील जे नागरिकांच्या काही समस्या असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि सर एक दिवस आपण सैनिक भाऊ तुमच्यासाठी हा उपक्रम राबवला होता. जे माझे सैनिक असतील त्यांच्या काही अडचणी त्यांच्या कुटुंबाच्या काही अडचणी असतील ते आपण जाणून घेतल्या होत्या. सर तसंच आपल्याला अधिक लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी दळवी सरांचा जो पॅटर्न आहे दळवी पॅटर्न झिरो पेंडेशन अँड नेगेटिव्ह डिस्पोजल किंवा लखीना सरांचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला राबवता येईल अशा नवीन प्रकारे. बरं. तुम्ही झुलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन तुमचं केलेलं आहे. हो सर. का बरं हा विषय निवडला होता तुम्ही?
सर हा विषय निवडण्यामागे एक कारण होतं की माझा सर 12th पर्यंत आहे ना तो मॅथ सब्जेक्ट होता आणि मॅथ थोडस मला हार्ड जात होतं, त्यामुळे मी बायो या विषयाकडे शिकत होतो. बरं, क्लासिफिकेशन जे आहे बघा प्राण्यांच्या हो बाबतीमध्ये सर. सांगू शकता कसं केलेलं आहे? सर जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते 5 किंगडम क्लासिफिकेशन सध्याला आपण वापरतो. त्यात सर आपण जे कॅरेक्टरिस्टिक असतील किंवा त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन असेल किंवा जे रिप्रोडक्शन असेल इत्यादीवरून ते आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि त्यात सर आपण विविध फायलम असेल किंगडम पासून त्याची 5 नावं सांगा बरोबर. 5 किंगडम तुम्ही म्हणता, 5 किंगडम कुठले कुठले आहेत? सर एक त्यात सर मोनेरा एक आहे, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट आणि ॲनिमल हे 5 किंगडम. बरं सर. बरं, तुमचं झुलॉजी आहे ना? हो सर. बऱ्याच वेळेला वेस्टर्न घाट्स किंवा वेगळ्या माउंटेन जे आपल्या रेंजेस आहेत तिथे नवीन नवीन स्पेसिस सापडतात. त्या स्पेसिसला नाव देण्याची तुम्हाला प्रोसिजर सांगता येईल का? सर आपण त्यांना नाव देतो. सर त्यांचं आपण जे आहे ते जिनस ठराविक असतं, ठरलेलं असतं, आणि जे त्यांचं स्पेसिसचं नाव असतं ते आपण जे त्यांनी शोधून काढलेलं आहे त्यांच्या नावावरून देण्याची प्रथा आहे. बरं, यामध्ये कुठल्या कुठल्या संस्था इन्व्हॉल्व असतात? सॉरी सर त्याला नाही सांगता. बरं, रिसेंटली काही नवीन प्रजातींचा शोध लागला त्यांचे नाव सांगता येईल तुम्हाला? नाही सर त्याला नाही. बरं, तुम्ही लातूरचे आहात? हो सर. लातूर जिल्ह्यातली पर्यटन स्थळ सांगा बरं. सर लातूर शहरामध्ये गंजगोला आहे, जे की एक आधुनिक त्या काळची सर एक आधुनिक बाजारपेठ म्हणून नावावर आली होती. तसेच सर सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर हे मंदिर आहे. चाकूर येथे सर वॉटर पार्क आहे आणि उदगीर येथे सर उदगीरचा किल्ला. औषधामध्ये सर खरुशाच्या लेण्या आहेत आणि उदगीर मध्ये सर वडवळ बेट म्हणून एक आहे जे औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. खरोसा लेण्या कोणत्या काळात बांधल्या गेल्या सांगता येईल? सर खरोसा लेण्यांचा शोध जो आहे तो जेम्स बर्गेस हे ब्रिटिशच नव्हते, त्यांनी त्या शोधून काढल्या होत्या. आणि तिथे सर आपल्याला चालुक्य जे घराणं होतं बदामीचं त्या काळातील लेण्या तिथं पाहायला मिळतात. त्या शैली जी आहे ती चालुक्यांची होती. त्यामुळे भेट दिली का त्या लेण्यांना? सर मी खूप दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर कुठल्या महाराष्ट्रात लेण्या ज्यांना तुम्ही भेट दिली आहे? सर मी कारले भाज्या लेण्या इथे गेलो होतो काही दिवसांपूर्वी. बरं, कुठे आहेत त्या? सर लोणावळ्याला जाताना आहेत. कुठल्या जिल्ह्यात येतात? सर नाही सांगता. नाही सांगता. बरं, प्रेफरन्सेस काय तुमचे? सर माझा पहिला प्रेफरन्स आहे DYSP आणि त्यानंतर डेप्युटी कलेक्टर आहे, CO आणि चौथा BDO आणि तहसीलदार. बरं, आता उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे ते महसूल प्रशासनाअंतर्गत येतं. तुम्ही आता महसूलचा उल्लेख हे केला. महसूल खात्याला महसूल खातं असं काय म्हणतात? सर पूर्वी जे महसूल खात्याचं मुख्य काम होतं ते महसूल गोळा करणं होतं, त्यामुळे कदाचित महसूल. कोणता महसूल गोळा करतो महसूल खातं? सर मुद्रांक शुल्क असेल किंवा जमीन विषयक जे शुल्क असतील, खरेदी विक्री समुद्र आणि शेतसारा असेल इत्यादी शुल्क. सर तुम्हाला छंद आहे का कुठला? हो सर, मला शूटिंग बॉल खेळायला आवडतो आणि लहान मुलांसोबत वेळ घालवायला. शूटिंग बॉल? हो सर. काय असतं बरं याच्यामध्ये? सर हे व्हॉलीबॉलचाच एक प्रकार आहे जे आपल्या भारतात त्याची निर्मिती झाली. एक इंडिजिनियस प्रकार आहे व्हॉलीबॉलचा आणि थोडासा फरक आहे व्हॉलीबॉल आणि याचं. काय फरक असतो दोघांमध्ये? सर व्हॉलीबॉल मध्ये सर 6 प्लेयर खेळतात आणि इकडं शूटिंग बॉल मध्ये 7 प्लेयर खेळतात. गावाकडे सर बराचसा प्रसिद्ध आहे. बरं, म्हणजे फक्त प्लेयरचा डिफरन्स आहे? हो सर, प्लेयरचा डिफरन्स आहे बस, बाकी काय नाही. म्हणजे ग्राउंड सेम असतं, ग्राउंडची साईज सेम असते, नेटची हाईट वगैरे थोडाफार फरक आहे, जास्त नाही. शूटिंग बॉल का म्हणतो सर? शूटिंग बॉल थोडेसे नियम चेंज आहेत त्यामुळे म्हणत असं शूटिंग बॉल. बरं, तो बॉल जो आहे तो व्हॉलीबॉलचा जो डायमीटर आहे तो आणि शूटिंग बॉलचा डायमीटर काय फरक आहे याच्यामध्ये? साईज? सर शूटिंग बॉलची डायमीटर थोडीशी लहान आहे, एक्झॅक्ट मला सध्या आठवत नाही, आणि वजन ही शूटिंग बॉलचं थोडंसं जास्त असतं व्हॉलीबॉल पेक्षा आणि डायमीटर कमी आहे. मला सांगा, एक चांगला प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी कुठले गुण लागतात बरं? सर कम्युनिकेशन स्किल चांगला असावं, जनतेच्या समस्या जाणून घेणारा असावा, शिस्तप्रिय असावा, तसेच सर वेळ आणि शिष्टाचाराचं पालन करणारा असावा, न्यायिकता असावी त्यात. यातले कुठले गुण तुमच्यात आहेत? सर
म्हणजे शिस्तप्रियता आहे सर, शिस्तप्रिय आहे मी. आणि तसेच सर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे गुड लिस्नर आहे सर, गुड लिस्नर. बरं, आता तुम्हाला संधी दिली की तुम्ही आता द्या सगळ्यात शेवटचा वर्ग, कुठल्या पदाला द्याल तुम्ही? सर मी MPC ऑफिस मधला जो सेक्शन ऑफिसर आहे त्याला शेवटचा प्रेफरन्स देईल. का बरं? सर कारण ते एका ठिकाणी म्हणजे एका विशिष्ट ठिकाणीच काम करावं लागेल आणि ते आयुष्यभरासाठी तिथेच काम करावं लागेल. मला इतरत्र कार्य करण्याची संधी मिळणार नाही आणि जनतेशी प्रत्यक्ष संबंध राहणार नाही. ते कामाचा जो आहे तो जनतेबरोबर संबंध पाहिजे. तुम्ही राजकारणाचा विचार केला का कधी? नाही सर. तुम्हाला जर उद्या संधी मिळाली राजकारणामध्ये जायची तर तुम्ही जाल का राजकारणात? सर राजकारणात जायला सर तशी आपली पार्श्वभूमी पाहिजे. संधी मिळाली तर सर जाईल नक्कीच. उद्या जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनवतो, या तुम्ही? सर माझ्याकडे म्हणजे त्या कॅपॅसिटीज असतील तर मी नक्कीच एक्सेप्ट करेन. बरं, तुम्हाला जर ऑफर दिली की चला तुम्हाला कॅबिनेट मंत्री आम्ही बनवतो, कुठलं खातं तुम्हाला पाहिजे, कुठलं मंत्रीपद तुम्हाला मागल? थोडासा विचार करा मला. सर महिला आणि बालविकास. का बरं? सर महिला आहेत, महिला आणि बालक आहेत, हे आजही महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात आहेत. जसं आदिवासी महिला असतील किंवा ग्रामीण भागातल्या महिला असतील, यांच्या समस्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचं जे निराकरण आहे ते. तुम्ही महिला बालविकास जे आहे त्याच्यात काम करायची इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला इकडं DYSP बनायचं. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत बरं? सर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सर मुख्य जी समस्या आहे ती आपलं जे कामाचे तास आहेत पोलीस प्रशासन ते नियमित म्हणजे ठराविक नाहीत आणि त्या अतिरिक्त कामाचे अतिरिक्त तास तर पुरुषांसाठी पण आहे. हो सर. फक्त महिला पोलिसांशी संबंधित असणाऱ्या बाबी सर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पोलीस स्टेशन मध्ये त्यांना स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आणि जे रेस्टरूम आहेत ते सुद्धा नाहीत आणि जे एक पाळणाघर असतं, पाळणाघर किंवा हिरकणी कक्ष, याची कुठे कुठे आपल्याला कमतरता जाणवते. आणि त्यांची जे मेन्स्ट्रुअल लीव्ह आहे, मेन्स्ट्रुअल लीव्ह बऱ्याच राज्यांनी आता मेन्स्ट्रुअल लीव्ह दिलेली आहे. जसं केरळ असेल किंवा त्रिपुरा असेल, बिहारने सुद्धा त्या संबंधीचा कायदा केला होता. तर ते मेन्स्ट्रुअल लीव्ह एक त्यांना मिळत नाही. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.